खिरीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि त्याचा दाटसरपणा अगदी मस्त झालेला आहे। चवीला तर ही अप्रतिम अशी लागते। आज आपण करणार आहोत श्राद्ध पक्षामध्ये हमखास केली जाणारी तांदळाची खीर, अगदी विशेष टिप्ससह। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। इथं आपण म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट। त्याचबरोबर अर्धा लिटर दुधासाठी इथं 50 ग्रॅम इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही सुवासिक वापरू शकता, इंद्रायणी किंवा आंबेमोहर वगैरे। तर ही छोटी वाटी होते आणि वजनी प्रमाणात 50 ग्रॅम इतका तांदूळ होतो। परफेक्ट प्रमाण आहे या दुधासाठी। त्याचबरोबर बदामाचे काप 4 ओळी घेतलेले आहे। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकता। इलायची पावडर, 2 चमचे साजूक तूप आणि 75 ग्रॅम साखर घेतलेली आहे। साखर मध्यम वाटीवरून घेतलेली आहे। अर्धा लिटर दुधासाठी योग्य साहित्य आहे हे। कृतीला सुरुवात करूया। दूध आधी पहिल्यांदा आपल्याला तापवायला ठेवायचं आहे। दूध आपल्याला गरमच हवं आहे या खिरीसाठी। त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती आपण पॅन मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये घालून घेऊया 2 चमचे साजूक तूप आणि घेतलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण ह्याच्यावरती छान खमंग परतून घेणार आहोत तुपावरती। ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहेत। जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा आणखीन वाढवायचे असतील तरी वाढवू शकता। त्याचबरोबर पॅनमध्ये जे तूप राहिलेलं आहे त्याच तुपावरती आता घेतलेला तांदूळ मी भाजून घेणार आहे। हा तांदूळ मी एका कॉटनच्या कापडावरती स्वच्छ पुसून घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यावरची धूळ सगळी गेलेली आहे। पण तुम्ही जर हा धुवून मग परतणार असाल तर त्यासाठी आधी त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून कॉटनमध्ये तो तांदूळ स्वच्छ पुसून घेणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही ओलसर तांदूळ जसे तुपावरती परतले तर ते पॅनमध्ये चिटकू शकतात। आता हे नॉनस्टिक पॅन आहे तर चिटकणार नाही, पण तुम्ही साध्या कढईत करत असाल तर ते तांदूळ खाली चिटकण्याची शक्यता असते। अशा खमंग पद्धतीने आपण हे तांदूळ छान ब्राऊन रंगावरती भाजून घेतलेले आहेत। आता मिक्सरवरती याची भरड करून घेतलेली आहे। आपल्याला अगदी फार बारीक नाही करायचं, असं थोडंसं कोर्स पावडर पाहिजे आपल्याला। तर आता ही बघा तुपासहित आपण ही मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। आता आपल्या पॅनमध्येच आपण बाजूला जे गरम झालेलं दूध होतं ते घालून घेतलेलं आहे। आता हे दूध पूर्णपणे आपण उकळलेलं घेतलेलं आहे, त्यामुळे ते आता फाटणार नाही जरी आपण तुपावरती घातलं असेल तरी। सुरुवातीला हे दूध घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे, म्हणजे आपलं दूध फाटत नाही। आता बघा इथं व्यवस्थित स्पॅच्युला चालवून आपण हे दूध व्यवस्थित एकसारखं करून घेणार आहोत। साधारणपणे 2 ते 3 मिनिट याला छान आणखीन एकदा उकळी येऊ देणार आहोत। आणि उकळी आली की त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे तांदळाची तर ती घालणार आहोत। आणि ही घालत असताना दुसऱ्या बाजूने आपण हे मिश्रण ढवळत राहायचं आहे आपल्याला सतत। जर आपण ते मिश्रण ढवळलं नाही तर काय होतं, तांदळाच्या पावडरमुळे दुधामध्ये गाठी तयार व्हायला सुरुवात होते आणि मग अशी खीर शेवटपर्यंत ते गाठीयुक्तच राहते, अशी प्लेन मऊसर अशी होत नाही। त्यामुळे ही टीप नक्की लक्षात घ्या। पावडर घातल्यापासून सतत आपल्याला हे दूध ढवळत राहणं गरजेचं आहे। इथं जसं जसं आपण ही तांदळाची पावडर घातली आणि दूध मिक्स करत राहिलो तसं त्याला थोडासा दाटसरपणा यायला सुरुवात झालेला आहे। मग घालून घ्यायची आपल्याला एक मध्यम आकाराच्या वाटीने साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रूट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितपत घालायचे तेवढे घालू शकता। फक्त इथं एकच ही खीर करत असताना लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे तांदळाचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाणाचा रेशो हा परफेक्ट असायला हवा। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी अधिक करू शकता। आणि इथं आपण तांदूळ भाजून त्याची पावडर केलेली आहे, त्यामुळं अगदी ही खीर चवीला अप्रतिम खमंग अशी लागते। त्यानंतर घालून घेतली मी इलायची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मी इथं जायफळ पावडर घालते। ही खीर जायफळ पावडर घातल्याने अतिशय चविष्ट अशी लागते, तुम्ही नक्की घालून बघा। जायफळ आणि इलायची पावडरचं जे कॉम्बिनेशन या खिरीमध्ये उतरते अगदी अफलातून होते ही खीर त्यामुळं। आणि जसं जसं त्यामधली तांदळाची पावडर किंवा तांदूळ शिजायला लागेल तशी तशी ही खीर आपली दाटसर मस्त झालेली आहे। तुम्हाला रंग पण दिसत असेल। आता कन्सिस्टन्सी आपण साधारणपणे हीच ठेवायची आहे। यापेक्षा जर घट्ट केली तर ही तांदळाची खीर जी आहे ती थंड झाल्यानंतर जास्त घट्ट होते। त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही करत असताना खूप दाटसर ही खीर ठेवायची नाही आहे, म्हणजे पळीतून ही अशी पळीवाढ झाली पाहिजे। इथं बघा ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे। त्या स्टेजवरती आपण आपला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि तयार झाली आहे आपली मस्त खमंग रुचकर अशी तांदळाची खीर। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली ही पितृपक्षाची सिरीज अशीच पाहत राहा। धन्यवाद।